राजापूर तालुक्यातून एक मोठी बातमी हाती येत आहे. राजापूर नाटे महाविद्यालयात पोषण आहाराची चोरी झाली आहे. रात्री 1 वाजता शालेय पोषण आहाराची चोरी पकडण्यात आली आहे. एका टेम्पोमध्ये 10 तांदळाची पोती भरून टेम्पो रवाना होणार होता, इतक्यात ही चोरी पकडण्यात आली आहे. या चोरीमध्ये नेमका कोणाचा हात आहे, ही चोरी कोण करत होता, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. रितसर या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. यात समाविष्ट असलेले वाहन चालक तसेच त्या संबंधित उपस्थित असणाऱ्यांचे फोन कॉल रेकॉर्ड, तेथील आजूबाजूचे CCTV तपासावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे. याबाबत प्रशासन आता काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत नाटे आणि शालेय समिती सदस्य विद्यमान कार्यरत शालेय समितीमध्ये सदस्य आहे. तर आज नाटेनगर विद्यामंदिर नाटे या शाळेमध्ये ही गाडी नंबर MH08 AP 6927 अशोक लेलँड कंपनीची दोस्त मॉडेल या गाडीतनं आमच्या शाळेतून ही तांदळाची 1 पिशवी 50 किलोची, याप्रमाणे 10 पिशव्या म्हणजे सुमारे 500 किलो तांदूळ हा आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांनी इथे रंगेहात पकडलेला आहे. रात्री 1 वाजता शाळेतले जे माजी विद्यार्थी आहेत ते इथे बाहेर होते. शाळेत गाडी का आली, लाईट बंद होता आणि हे तांदूळ आत ठेवून बाहेर नेत असताना ही गाडी रंगेहात पकडलेली आहे. आपल्याबरोबर हे पोलीस पण आहेत इथे, त्या आता पंचनामा करतील. तर हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. आपल्याबरोबर हे सुनील डुगिलकर आहेत. तर तुम्हाला हे गाडी आत आणण्यासाठी परमिशन कोणी दिली? मला खरे सरांनी फोन लावला. हां, शाळेच्या इथे ये, गाडी आतमध्ये घाल, चावी दिली माझ्याकडे. मी लॉक खोललो, खोटं बोलणार नाही. लॉक खोललो, पिशव्या टाकल्या आतमध्ये. थोड्याने मला ते कॉल करणार होते, तितक्यात त्यांनी माझे मित्र होते सकाळी, त्यांनी पकडलं. तो बोललो मला काय विषय माहीत नाही, पोती कुठे न्यायची ती मला माहीत नाही. नंतर फोन लावणार होते ते कुठे न्यायची ती. बाकी आमचं काही हेतू नव्हतं याच्यात. मला काय मी तुम्हाला सांगू शकतो, हे जे करे सर आहेत ते नाना बिरू करे हे आमच्याकडे सहाय्यक शिक्षक आहेत, जे संभाव्य मुख्याध्यापक पदासाठी ज्येष्ठ आहेत. तर त्याने यांना फोन केला आहे असं हे सांगतायत. हा एक पुरावा झाला की यांना पोषण आहार तांदळाच्या पिशव्या शाळेच्या पोषण आहार विभागातनं बाहेर काढण्याची परमिशन दिली. आता हे तुम्हाला मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे काय या गोष्टीचं? मुख्याध्यापक इथे आले होते का? मुख्याध्यापक आता दादा, माझा एकच छोटासा प्रश्न, तुम्हाला ह्या गोडाऊनची चावी कोणी दिली? करे सरांनी. करे सर, ओके. बरं, तुम्ही चावी मिळाल्यानंतर तुम्ही काय केलं आणि तुम्हाला नेमके किती पोती काढायची, नेमकी किती पोती काढायची हे कोणी सांगितलं? करे सरांनी सांगितलं 10 किती पोती काढायची? 10 पोती काढायची. कुठल्या वस्तूची पोती काढायची असं सांगितलं? नेमकं काय सांगायचं? काय ते बोलले नाही. बाकी 10 पोती काढा, हां, नंतर तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला सांगतो. म्हणजे नेमकं कुठे माझं एक कुठे नेणार होता ते अजून खूप सांगितलं नाही. सर फोन करणार होते मला आणि कुठे न्यायची ती. कोण सर? आणि ह्याच्यात संस्थापक किंवा मुख्याध्यापक पोती बाहेर काढली तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक इथे होते? इथे नव्हते, मुख्याध्यापक नव्हते. आले होते का? कुठे होते? नंतर आले होते मुख्याध्यापक. आले होते ना? होय. तुम्ही ही गाडी घेतला? रवींद्र तानू जाधव बरोबर, होय. ते इथे आले होते असं तुमचं? नंतरला आले होते. नंतरला आले. नंतर म्हणजे कधी आले? तुम्ही पोती काढल्यानंतर आले की पोती काढायच्या आधी आले? शाळेतली पोती बाहेर नेत असताना इथे आलेत आणि त्यांनी ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर संस्था प्रमुख माननीय संदीपजी बानकर म्हणजे ग्रामपंचायत सरपंच ते इथे आले होते का? गाडी दिसते, खरं सांगतो मी त्यांना बघितलं नाही. त्यांना मी आले काय ते गाडी बघितली मी तिथे. इथे आतमध्ये आले होते का? इथे आतमध्ये नाही. शाळेच्या आवारात आले नाही हे असं म्हणते. ठीक, मग गाडी होती, गाडीवर बसलेले होते? गाडीवर बसले काय म्हणत होते. आत जाधव सर बघितले मी होतो. मी ते माकाळ काकांची इथे होते जाधव सर म्हणजे रवींद्र तानू जाधव आपल्या शाळेचे मुख्य आणि करे सर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही ही गाडी कुठे नेत आहे हे सांगताय, तर गाडी न्यायची कुठे? आता पोती चढवलं नव्हतं, पोती चढवली. मी गेट जवळ आलो इथे, तितक्यात ते पोरगे आले 4 जण.
तिने गाडवलं, बोललो असं असा विषय. करे सरांनी मला फोन लावलेला, पण तो गाडी कुठे न्यायची ती नंतर सांगणार होती. नंतर फोन नाही, तर तिने गाडी पकडली माझी. दादा पुढचं काय मला मी माहिती काय नाही, म्हणतो, विषय मला ही काय पोती माहिती नाही. चढवण्यासाठी तुम्ही किती जण उपस्थित होता? आम्ही 2 जण होतो. मग दोघांनी एवढी पोती, 2 जण म्हणजे नावं सांगा, 2 जण म्हणजे कोण कोण? कुणाल थळेश्री हा, आणि मी. कुणाल थळेश्री हा. आणि तुम्ही. मग दोघांनी ही पोती तुम्ही चढवलीत का? होय होय, हे तुम्हाला मान्य आहे? मान्य मान्य. आणि ह्याची चावी तुम्हाला कोणी दिली गोडाऊनची? करे सरांनी. करे सरांनी. करे सर शाळेत आले होते, करे सर बाहेर होते करे सर. शाळेच्या बाहेर होते आणि चावी तुम्हाला दिली. होय होय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.